नवीन वर्षातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते. नमस्ते श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतो. आपल्या महाराष्ट्रात तर हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद, म्हणून सर्वीकडे यांना आनंदाचा सण म्हणून पण ओळखतात. हा आनंदाचा सण आज आपण आपल्या घरी साजरा करणार आहे. म्हणून मी आज मार्केटमध्ये गेलेली आणि भोगीची मिक्स भाजी घेऊन आलेली. त्या मकर संक्रांती आहे तर मला देवासाठी फुलं पण पाहिजे होती. मी ना गजरा पण घेणार होती, पण ह्या काकींचा गजरा एवढे फ्रेश नव्हते. मी बोलली की त्यांना उद्या येते आणि मग मी इथे गाईसाठी एक लाडू घेतला आणि तो गाईला भरवला. घरी आल्याच्या नंतर पहिला मी इकडे भाजी साफ करायला बसलेली. आज आमच्या इथे भोगीची भाजी 40 रुपये पाव होती. मी ते सगळी भाजी वेगवेगळी काढून साफ करत होती, तेवढ्यात घनू आला आणि माझ्या ताटातले वटाणे घेऊन जात होता. त्याला मी खूप ओरडली की मला भाजी करायची, तू का वटाणे खातोय? तरी त्याने 2-3 वटाणे घेऊन खाल्ले. आली होती मी किचनमध्ये. पहिला मी कढई ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, राई टाकली आणि सगळ्या भाज्या धुवून टाकून दिल्या. आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करूया. पहिला मी तिखट मसाला टाकला, त्याच्यानंतर धने पावडर टाकले. हळद मी पहिलाच ऍड केली होती. शेंगदाणे, खोबरं आणि तीळ मी यांना भाजून मिक्सरमध्ये वाटून घेतला आणि ती पावडर याच्यामध्ये ऍड केली. सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतर पाणी आणि मीठ टाकून ते भाज्या वाफायला ठेवून दिल्या. मी जेव्हा कामाला होती ना, माझी एक मैत्रीण नेहमी ही भाजी आणायची भोगीला आणि एवढी भारी लागायची ना, मी तिलाच ही रेसिपी विचारलेली आणि आज ती रेसिपी मी केली सुद्धा. नंतर आता इकडे मी लाडूची तयारी पण करायला घेतलेली. सगळ्यात पहिला मी तीळ भाजून घेतले. शेंगदाणे माझ्याकडे भाजलेले होते. नंतर मी गूळ इथे मेल्ट करून घेत होती. बारीक गॅसवर 1-2 मिनिटात गूळ असा मेल्ट झालेला. 2-3 सेकंद गॅसवर ठेवून चमच्याने मस्त फिरवून त्याच्यामध्ये मी टाकलेली वेलचीची पूड. वेलची टाकल्याच्या नंतर जो सुगंध घरात पसरलेला ना, वाव. तीळ पण मी पहिलाच भाजून घेतलेले. आता मी याच्यामध्ये तीळ पण ऍड करणार आहे. तीळ ऍड करून मस्त चमच्याने ढवळून घेतलं आणि मी थोडं थोडं ऍड केलं. सगळं एकदम नाही टाकलं, थोडं थोडं ऍड केलं की ते बरोबर सगळीकडे पसरतात. मकर संक्रांतीला मी फर्स्ट टाइम हे लाडू केलेले आणि मी काहीच असं की मोजमाप करून नाही घातलेलं. मला जसं वाटलं तसं केलं आणि सगळं बरोबर झालं. असलं मी ते शेंगदाणे पण टाकले आणि थोडंसं घी टाकून पूर्ण ढवळून घेतलं. गरम असताना फटाफट लाडू वळून घेतला आणि लाडू एवढे भारी दिसत होते ना. देवाकडे ठेवून झाल्याच्या नंतर आता मी इकडे आलेली भाकरी करायला. आज भोगीची भाजी आणि भाकरी, मी भाकरीला पण ती लावलेले आणि एवढं भारी जेवण झालेलं ना आज. गणूला दिला आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांती आणि भोगीच्या खूप खूप शुभेच्छा.